नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नवोदय प्रवेश परीक्षा याच्यामधला विषय आपला परिसर अभ्यास आहे. त्यातला हे प्रकरण 15व पाहणार आहोत. त्याच्या अगोदर आपण 14 प्रकरण पाहिलेले आहेत. व्हिडिओ जर पाहिले नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, मग तुम्हाला ते सर्व व्हिडिओ मिळून जातील. 15वा प्रकरण आहे सूर्यमाला. याच्यामध्ये आपल्याला सूर्यमालेची सर्व माहिती दिलेली आहे. कोणते कोणते ग्रह आहेत, किती ग्रह आहेत, हे सर्व सांगितलेलं आहे. तर महत्त्वाचे मुद्दे: 1. सूर्यमालेची रचना. आपल्या सूर्यमालेत सूर्य हा एक तारा आणि 8 ग्रह आणि धूमकेतू यांचा समावेश होतो. सूर्य हा एक तारा आहे, तो स्वयंप्रकाशी आहे. म्हणजे सूर्य हा काय आहे, एक तारा आहे आणि तो स्वतः प्रकाशित असतो. त्याच्यामुळे सर्वांना ऊर्जा भेटते. आपल्या संपूर्ण सूर्यमालेसाठी उष्णता आणि प्रकाशाचा सूर्य हा एकमेव स्रोत आहे. सूर्यमालेत सूर्यापासून क्रमाने बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे 8 ग्रह आहेत. हे क्रमाने दिलेले आहेत. हा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. परीक्षेमध्ये विचारू शकतात. 3ऱ्या क्रमांकावर कोणता आहे ग्रह, त्याच्यानंतर 4था, 5वा असं कोणताही विचारू शकतात. मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या मध्ये लघुग्रहाचा एक पट्टा आहे. लघुग्रहाच्या या पट्ट्यामुळे ग्रहांचे अंतर्गत ग्रह आणि बहिर्ग्रह असे विभाजन होते. बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे पहिले 4 उपग्रह खडकाळ असून त्यांना अंतर्ग्रह म्हणतात. गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे मोठे आणि वायुरूप ग्रह असून त्यांना बहिर्ग्रह म्हणतात. सूर्यमालेतील अनेक ग्रहांना उपग्रह आहेत. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. आपल्या पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? चंद्र हा एकमेव उपग्रह आहे. या व्यतिरिक्त सूर्यमालेत प्लुटो हा बटू ग्रह आणि अनेक धूमकेतू आहेत. हॅले धूमकेतू दर 76 वर्षांनी आपल्या नुसत्या डोळ्यांनी पाहू शकतो. हे झालं सूर्यमालेची रचनेविषयी माहिती. आता आपला ग्रह कोणता आहे? पृथ्वी. पृथ्वी हा सूर्यमालेतील एक ग्रह असून चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्याला परिवलन म्हणतात. म्हणजे पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरत असते त्याला परिवलन म्हणायचं. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी मारण्यास म्हणजेच परिवलनास सुमारे 24 तास लागतात. यास पृथ्वीची दैनिक गती असे म्हणतात. म्हणजे आपला रोज दिवस बदलत असतो, 24 तासाचा एक दिवस असतो. तर त्याप्रमाणे आपल्या पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी मारण्याला 24 तास लागतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिन आणि रात्रीचे चक्र सतत चालू असते. पृथ्वीवर सुमारे 12 तासांचा दिन आणि 12 तासांची रात्र असते. दिन आणि रात्र मिळून एक दिवस म्हटला जातो. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरताच सूर्याभोवतीही फिरते, यास परिभ्रमण म्हणतात. पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी मारण्यास सुमारे 365 दिवस लागतात. याला पृथ्वीची वार्षिक गती म्हणतात. परिभ्रमणाच्या कालावधीला 1 वर्ष असेही म्हणलं जातं. 1 वर्ष म्हणजे त्याच्यामध्ये किती दिवस असतात? 365 दिवस असतात. तर पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी मारायला एवढे दिवस लागतात. म्हणजे 365 दिवस म्हणता येईल किंवा 1 वर्ष. पृथ्वी सूर्याभोवती ठराविक मार्गाने भ्रमण करते. परिभ्रमणाच्या या मार्गास पृथ्वीची कक्षा म्हणतात. तर त्याच्यानंतरचा 3रा मुद्दा आहे चंद्र. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असून तो पृथ्वीभोवती फिरतो. सूर्याचा प्रकाश चंद्रावरून परावर्तित होतो आणि तो आपण पृथ्वीवर पाहू शकतो. मात्र रोज चंद्राचा प्रकाशित भाग एक समान दिसत नाही. चंद्राच्या प्रकाशित भागाला चंद्रकला म्हणतात. प्रत्येक चंद्रमासात पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसतो, तर अमावास्येला चंद्र अजिबातच दिसत नाही. पृथ्वीभोवती चंद्राला एक फेरी मारण्यास सुमारे
28 ते 30 दिवसांचा काळ लागतो. याला चांद्रमास असेही म्हणतात. कालगणनेसाठी चांद्रमास आणि पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी यांचा उपयोग केला जातो. दर 4 वर्षांनी येणारे एक वर्ष 365 ऐवजी 366 दिवसांचे असते. त्याला लीप वर्ष म्हणतात. यासाठी 2024 हे लीप वर्ष होते. या अगोदर 2024 हे लीप वर्ष होतं. पुढील लीप वर्ष ही आहेत 2028 आहे, 2032, 2036 अशी असतील. चौथा मुद्दा आहे पृथ्वीची अन्य वैशिष्ट्ये. पृथ्वीचा 29% पृष्ठभाग हा जमिनीने तर 71% पृष्ठभाग हा पाण्याने व्यापला आहे. पृथ्वीचा सर्वाधिक पृष्ठभाग हा पाण्याने व्यापला असल्यामुळे पृथ्वीला जलग्रह असे म्हणतात. पृथ्वीवर पर्वत, पठार, मैदान, शिखर, डोंगर, टेकडी, खिंड, दरी अशी विविध भूरूपे दिसतात. पृथ्वीवर झरा, ओढे, नाले, नदी हे जलप्रवाह आणि तळे, सरोवर, उपसागर, समुद्र, महासागर हे जलसाठे आढळतात. पृथ्वीभोवती हवेचे वातावरण आहे. पृथ्वीला स्वतःची गुरुत्वाकर्षण शक्ती आहे आणि सर्व वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीकडेच आकर्षिल्या जातात. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या पलीकडे असलेल्या अवकाशात जाण्यासाठी अवकाशयानाचा वापर करावा लागतो. अवकाशात जाणाऱ्या मानवास अंतराळवीर म्हणतात. जे पण अवकाशात जातात त्यांना काय म्हणतात? अंतराळवीर म्हणतात. अन्य ग्रहांचे निरीक्षण, संशोधन तसेच दूर संदेशवहन आणि संरक्षण इत्यादी विविध कामांसाठी मानवाने अंतराळात कृत्रिम उपग्रह पाठवले आहेत. अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण सूर्यमालेविषयी माहिती दिलेली आहे. आता त्याच्यावरचा स्वाध्याय आपण सोडवू. तर प्रश्न पहिला आहे, आकाशात दिसणारा सूर्य काय आहे? ए ग्रह, बी धूमकेतू, सी तारा, डी उपग्रह. तर आकाशात दिसणारा सूर्य हा काय आहे? पर्याय क्रमांक सी तारा आहे. दुसरा प्रश्न, पुढील पैकी ताऱ्याचे वैशिष्ट्य कोणते? ए तारा उपग्रहाभोवती फिरतो, बी तारा स्वयंप्रकाशित असतो, सी तारा धूमकेतूप्रमाणे प्रकाशमान असतो, डी तारा रात्री दिसत नाही. तर प्रश्न दुसऱ्याचं उत्तर आहे तारा स्वयंप्रकाशित असतो. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, पुढील पैकी कोणत्या 2 उपग्रहांमध्ये लघुग्रहांचा पट्टा आहे? ए बुध आणि शुक्र, बी शुक्र आणि पृथ्वी, सी पृथ्वी आणि मंगळ, डी मंगळ आणि गुरु. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मंगळ आणि गुरु. चौथा प्रश्न, पुढील पैकी कोणता ग्रह हा सूर्याला अगदी जवळ आहे? ए पृथ्वी, बी युरेनस, सी गुरु आणि डी बुध. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बुध. पाचवा प्रश्न, पुढील पैकी कोणते विधान बहिर्ग्रहांना लागू नाही? ए सर्व बहिर्ग्रह हे वायुरूप आहेत, बी लघु पट्ट्याच्या पलीकडे ग्रह हे बहिर्ग्रह आहेत, सी बहिर्ग्रह हे अंतर्ग्रहापेक्षा मोठे आहेत आणि डी बहिर्ग्रह हे सूर्याला सर्वात जवळ आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बहिर्ग्रह हे सूर्याला सर्वात जवळ आहेत. प्रश्न 6वा, पुढील चित्रात काय दर्शवले आहे? हे सगळं जे चित्र दिसायला हे काय आहे ते सांगायचं आहे. ए सूर्यमाला, बी चंद्रकला, सी लघुग्रहांचा पट्टा आणि डी धूमकेतू. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चंद्रकला. चंद्राच्या कला म्हणतात त्याला. त्याच्यानंतर प्रश्न 7वा, हॅलेचा धूमकेतू किती वर्षांच्या अंतराने दिसतो? ए 76, बी 74, सी 75 आणि डी 78. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 76. पृथ्वीची वार्षिक गती म्हणजे
ए. एक दिन आणि एक रात्र मिळून होणारा कालावधी. बी. परिवलनाचा कालावधी. सी. परिभ्रमणाचा कालावधी. डी. एक चंद्रमासचा कालावधी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. परिभ्रमणाचा कालावधी. तर 9वा प्रश्न. पृथ्वीला जलग्रह असे का म्हणतात? ए. पृथ्वीवर पाऊस पडतो म्हणून. पृथ्वीचा सर्वाधिक पृष्ठभाग पाण्याने व्यापला आहे म्हणून. सी. पृथ्वीवरील समुद्रात लाटा येतात म्हणून. आणि डी. पृथ्वीवरील डोंगरावरून नद्या वाहतात म्हणून. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पृथ्वीचा पृष्ठभाग सर्वात जास्त कशाने व्यापला आहे? पाण्याने व्यापलेला आहे म्हणून. 10वा प्रश्न. पृथ्वीभोवती कशाचे आवरण आहे? ए. सूर्यप्रकाशाचे. बी. अवकाशाचे. सी. चंद्रप्रकाशाचे. आणि डी. हवेचे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. हवेचे. 11वा प्रश्न. पुढील 3 विधानांपैकी योग्य विधाने कोणती? एक. संपूर्ण सूर्यमालेसाठी उष्णता आणि प्रकाशाचा सूर्य हा एकमेव स्रोत आहे. 2. चंद्राच्या प्रकाशित भागास चंद्रकला म्हणतात. 3. चंद्राच्या अप्रकाशित भागास चंद्रकला म्हणतात. पर्याय क्रमांक ए आहे फक्त 1. बी फक्त 3. सी 1 आणि 2. डी 2 आणि 3. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 2 आणि 3. त्याच्यानंतर 12वा प्रश्न आहे. पुढील विधान वाचून त्या खालील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. पृथ्वीच्या एका परिवलनास 24 तास लागतात. यालाच पृथ्वीची दैनिक गती म्हणतात. ए. वरील विधान चुकीचे आहे. बी. वरील विधान अपूर्ण आहे. सी. वरील विधान आरोग्यासाठी हानिकारक आहे. आणि डी. वरील विधान योग्य आहे. याचं उत्तर आहे याचं उत्तर डी नाहीये. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आणि 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. वरील विधान योग्य आहे. कारण परिवलन म्हणजे काय? पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं आणि त्याला 24 तास लागत असतात. त्यामुळे हे विधान योग्य आहे. 13वा प्रश्न. पौर्णिमेच्या चंद्राचा आकार कसा दिसतो? ए. लंबवर्तुळाकार. बी. अर्धवर्तुळाकार. सी. ताटलीसारखा वर्तुळाकार. आणि डी. बांगडीसारखा वर्तुळाकार. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. अर्धवर्तुळाकार. 14वा प्रश्न. वर फेकलेला चेंडू कोणत्या शक्तीमुळे जमिनीवर परत येतो? ए. घर्षण शक्ती. बी. गुरुत्वाकर्षण शक्ती. सी. स्नायू शक्ती. डी. चुंबकीय शक्ती. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. चुंबकीय शक्ती. याचं अजून गुरुत्वाकर्षण शक्ती पण म्हणू शकतो आपण. याचं उत्तर गुरुत्वाकर्षण शक्तीच माझ्या मते आहे. कारण आपण ग्रॅव्हिटी आपल्या पृथ्वीमध्ये आहे. त्यामुळे कोणती पण वस्तू वर गेल्यानंतर ती खाली येत असते. 15वा प्रश्न आहे. शुद्ध प्रतिपदा ते पौर्णिमा या कालावधीला काय नावाने संबोधले जाते? पर्याय आहे ए. चांद्रमास. बी. शुक्ल पक्ष. सी. राजपक्ष. आणि डी. कृष्ण पक्ष. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. अशा प्रकारे आपण हा 15वा प्रकरण पाहिलेला आहे, सूर्यमाला. तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला नवोदयचे, स्कॉलरशिपचे, त्याच्यानंतर इतर स्पर्धा परीक्षा त्याचे सर्वांचेच व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर भेटतील. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.